नमस्कार, स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर उद्या असणाऱ्या रविवारी माघ अमावस्या या निमित्ताचा हा व्हिडिओ आहे। ही जी माघी अमावस्या आहे ती आज शनिवारी सायंकाळी 6:18 सुरू होणार आहे। ती रविवारी 10 तारीख दुपारी 2:30 वाजेपर्यंत म्हणजे 2:30 असणार आहे। या अमावस्येनिमित्त आपल्या घरातील मुलांवरती जे काही आईला उपाय करायचे आहेत ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्णपणे बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच शेअर करून सबस्क्राईबही करा आणि ऑल ऑप्शन क्लिक करा, म्हणजेच माझ्या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओज आणि या अशा प्रकारच्या ज्या गरजेच्या माहिती आहेत त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल। तर चला मग व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। तर या अमावस्ये दिवशी आईने आपल्या मुलांसाठी कोणकोणत्या ज्या उपाय आहेत ते करायचे आहेत ते मी तुम्हाला आता इथे सांगते। अमावस्येच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हे उपाय जरूर करावे। मग ती मुलं मोठी असो किंवा छोटी असो, सगळ्या मुलांवर हे उपाय करावे। लहान मुलं आपल्या घरात असतात ती खूप चिडचिड करतात किंवा जेवण करत नाही, त्यांच्या वागण्यामध्ये खूप चिडचिडेपणा येतो। ती लहान बाळं अतिशय गोंडस दिसतात। जेव्हा ती बाहेर जातात तेव्हा त्यांना नजरदोष होतो, त्यामुळे त्यांची चिडचिड होते, ते रडतात। ही फक्त बाहेरच्यांचीच नजरदोष त्यांना होत नाही तर आपल्या आईवडिलांची देखील नजर त्यांना लागू शकते। त्याच्यामुळे या मुलांवरून देखील ही गोष्ट ओवाळून टाकायची आहे। आता हा उपाय लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या मुलांसाठी देखील आईने करावा। मोठी मुलं जेव्हा होतात तेव्हा ते हट्ट करतात, अभ्यास करणं बंद करतात, त्यांच्या अभ्यासातील प्रगती खुंटते किंवा त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही। अशी अनेक कारणं जी असतात ती त्या मुलांमध्ये दिसून येतात। तसेच आता हे जे स्पर्धात्मक युग आहे किंवा जीवन आहे त्याच्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे आणि तो करणं गरजेचंच आहे। अभ्यासाशिवाय कोणतीही जीवनामध्ये गोष्ट शक्य होणार नाही। तर अशा वेळी देखील या मुलांना नजरदोष झालेला असतो, हा नजरदोष दूर करण्यासाठी देखील आपण हा उपाय या मुलांसाठी केला पाहिजे। त्याच्यानंतर आपली जी नोकरीला किंवा व्यवसाय करणारी देखील जी मुलं असतात त्यांना देखील नजरदोष होऊ शकतो। म्हणजेच ते जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा ती खूप चिडचिड करतात, जेवण व्यवस्थित करत नाही, घरातील लोकांबरोबर व्यवस्थित बोलत नाही, त्यावेळेस देखील त्यांना नजरदोषाची बाधा झालेली असते असे आपल्या लक्षात यायला हवे। त्यामुळे त्यांच्यावर देखील आपण हा उपाय करू शकतो। आपली जी नोकरीधंदा करणारी किंवा व्यवसाय करणारी जी मुलं असतात त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना बढती मिळत नाही किंवा त्यांची प्रगती होत नाही, त्यांची वाढ खुंटते, त्यांच्या मार्गामध्ये अनेक अडथळे असतात, दोष निर्माण होतात, विघ्न निर्माण होतात। हे सगळं दूर करण्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा जो उपाय मी सांगणार आहे तो करायचा आहे। त्याने नक्कीच तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये, अभ्यासामध्ये तसेच त्यांच्या नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली दिसेल। प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती तुम्हाला दिसून येईल। तर आता हा उपाय कसा आणि कधी करायचा हा मी तुम्हाला सांगते। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे। तसंच अमावस्या दिवशी आपल्या घरामध्ये जी लादी असते त्या लादी पुसण्यासाठी जे पाणी घेतो त्याच्यामध्ये हळद, गंगाजल आणि खडे मीठ टाकायचे, त्याने लादी पुसून घ्यायची, म्हणजे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होतो। त्याच्यानंतर आपल्या घरातील उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे। घरातील आपली जी रोजची देवपूजा असते ती देवपूजा करून घ्यायची आणि ही सर्व जी आपली नियमित रोजची कामे असतात ती झाल्यानंतर आपल्या मुलांवरून आपल्याला ही एक गोष्ट ओवाळून टाकायची आहे, त्यांची नजर काढायची आहे। ते म्हणजे एक वाटीभर भात घ्यायचा, तो भात शिजवायचा। तो भात शिजवताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मीठ किंवा तेल हे घालायचं नाही, तो भात फक्त असाच कोरडा शिजवायचा। जर तुमची 2 मुलं असतील तर तो 2 वाट्या भात शिजवा, 3 मुलं असतील तर 3 वाट्या भात शिजवा।
त्यानंतर एक वाटी भात एका डिशमध्ये घ्या. ज्या मुलाची नजर काढायची असेल त्या मुलाला पाटावरती किंवा एखाद्या आसनावरती बसवा. कधीही लक्षात ठेवा, कोणतीही नजर काढताना खाली जमिनीवरती बसवायचं नाही, कारण ती जी केलेली सेवा धरणी मातेला जाते, म्हणून आसन वापरायचं. तर इथे पाट घ्यायचा, त्या पाटावरती आपल्या त्या बाळाला बसवायचं. त्याच्यावरून 7 वेळा हा जो भात आहे तो घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोलाकार डोक्यापासून पायापर्यंत असा गोलाकार ओवाळून घ्यायचा 7 वेळा. आणि आपल्या घराच्या बाहेर जर काळं कुत्रं असेल तर त्या कुत्र्याला घालायचा, किंवा मग जर कुत्रा जर नाही भेटला तर मग हा भात आपण कोणत्या तरी पक्ष्यांना देखील घालू शकतो, किंवा आपल्या घराच्या टेरेसवर किंवा खिडकीमध्ये तो भात एका डिशमध्ये ठेवायचा, जेणेकरून कोणतीही पक्षी, कावळा वगैरे त्यांनी तो खाल्ला पाहिजे. जर काळा कुत्रा भेटला तर खूपच चांगलं, कारण त्या काळा कुत्रा भेटणं म्हणजे आपले पितृ आपल्यावरती खुश आहेत असं त्याचं प्रतीक मानलं जातं. पण जर कुत्रा नाहीच भेटला तर तुम्ही हे उपाय करू शकता. आता हे उपाय कधी करायचे, त्याचा टाईम काय आहे, तर दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर हे उपाय तुम्हाला करायचे. म्हणजेच ही गोष्ट मुलांवरून ओळून घ्यायची आहे आणि त्यांची नजर काढायची आहे. आता तुम्ही म्हणाल, जर एखादं मूल तुमचं बाहेर शिकायला आहे किंवा तुमच्याजवळ नाही, तर त्याची दृष्ट कशी काढायची, तर त्याला देखील पर्याय आहे. तर त्या मुलाचा जर फोटो असेल तर त्या फोटोवरून हा जो भात आहे तो 7 वेळा गोलाकार उतरवून घ्यायचा आणि तो बाहेर पक्ष्यांना खायला ठेवायचा किंवा कुत्र्यांना खायला घालायचा. इकडे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जरूर हे उपाय करा. बघा, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर कसा वाटला महा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. तसेच ही आजची सेवा मी स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच समाप्त करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.